परभणीत भारतीय जनता पक्ष निवडणूक मोडवरती आलेला आहे। परभणीत आज भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मुलाखती घेण्यात आल्या। माजी आमदार सुरेश वरपुडकर, माजी आमदार रामप्रसाद बोरुडीकर आणि भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्याकडून उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या। नेमकं काय स्थिती आहे आपण जाणून घेऊया। माजी आमदार आणि भाजप नेते सुरेश वरपुडकर आपल्यासोबत आहे। वरपुडकर साहेब, किती लोकांनी आज इंटरव्ह्यू केलाय? आज निवडणुकीचा रणशिंगच फुकलाय तुम्ही? भारतीय जनता पक्षाच्या आज निवड समितीची बैठक झाली आणि निवड समितीमध्ये जवळपास इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती आज घेण्यात आल्या। सर्वप्रथम आता जे काही इच्छुक होते त्याचे फॉर्म भरून माननीय अध्यक्ष शिवाजीराव भरोसे यांनी सगळे फॉर्म भरून पार्टीकडे पाठवले होते। डॉक्टर खटिंग असतील, सगळे असतील, तर त्या फॉर्मच्या संदर्भामध्ये पूर्ण पार्टीमधून वरती सर्वे केला जातो आणि त्यानंतर अशा प्रकारच्या सूचना आम्हाला होत्या की याच्या सर्व उमेदवाराच्या तुम्ही मुलाखती घ्या आणि आज जवळपास 221 उमेदवारांना भारतीय जनता पक्षाच्या 16 प्रभागामध्ये जवळपास त्यांनी मुलाखती दिलेल्या आहेत आणि फार मोठी तुम्ही बघितलं असेल पूर्ण आज माहोल या ठिकाणी आहे आणि त्या माहोलमध्ये फार मोठी इच्छुकांची गर्दी फार मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे प्रभाग रचनेच्या संदर्भामध्ये किंवा निवडणूक लढवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये इच्छुक उमेदवार आहेत आणि निश्चितच भारतीय जनता पक्षाची ताकद परभणी महानगरपालिकेमध्ये वाढलेली आहे आणि या परिस्थितीमध्ये काही प्रभागामध्ये तर म्हणजे इतके इच्छुक होते की 20-25 लोक आम्हाला त्या प्रभागामध्ये इच्छुक आहेत, त्याच्यापैकी 4 ते 5 उमेदवार आम्हाला निवडायचे। चांगल्या प्रकारची परिस्थिती या शहरामध्ये राहील। साहेब, महानगरपालिकेमध्ये चांगला अनुभव आहे। मागं काँग्रेसमध्ये असताना तुम्ही एखादी काँग्रेसची सत्ता या महापालिकेवर आणली होती। आता यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून तुम्ही निवडणुकीला सामोर जाणार आहात। तुम्हाला वैयक्तिक भाजप नेता म्हणून काय वाटते? भारतीय जनता पक्षानं महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढावी का शिवसेना शिंदे गटासोबत आघाडी करावी? आता कसं आहे की आमच्या पालकमंत्री मेघनाथ आहे, विजय बोर्डीकर साहेब आहेत, शिवाजी भरोसे आहेत, डॉक्टर खटिंग आहेत, आमचे सगळेच जे जुने भाजपचे सर्व नेते मंडळी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतोय आणि मी आता नवीनच काँग्रेस पार्टीमध्ये असल्यामुळं तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह आहे आणि भारतीय जनता पक्ष निश्चित प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यावेळेस निवडून येतील अशा कुठल्या शंका नाही। हो, निवडून येतील, मात्र युती करावं शिवसेनेसोबत वैयक्तिक तुमचं काय मत आहे? पदाधिकारी आज तुम्हाला एवढे भेटून गेले, भाजपनं स्वबळावर महापालिका लढवावी का युती करावी शिवसेनेसोबत? पक्षाचा असा आदेश आहे की शिवसेना शिंदे गटाबरोबर आणि भाजपबरोबर युती होणार आहे आणि तुम्हाला वाटतं इथं मतदाराचं विभाजन होऊ नये म्हणून युती करावी? काही प्रभागामध्ये भाजपचे जिथं उमेदवार स्ट्रॉंग आहेत तिथं भाजपचे राहतील, जिथं सेनेचे उमेदवार राहतील ते सेनेचे राहतील, काही ठिकाणी दोन्ही मिळून राहतील। जिल्हा प्रमुख शिवाजी भरोसे आपल्यासोबत आहे। भरोसे साहेब, 221 इच्छुकांनी आज इंटरव्ह्यू दिलं, काय सांगा? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ताच आदरणीय बोर्डीकर साहेब, वरपुडकर साहेब आणि सगळ्या पॅनलला आज सगळ्या मुलाखती घेतल्या। त्या मुलाखतीमध्ये जवळपास 221 लोकांनी मुलाखती दिल्या। निश्चित मागच्या 6-8 महिन्यापासून पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर, वरपुडकर साहेब आणि बोर्डीकर साहेब ह्या सगळ्यांच्या माध्यमातून परभणी शहरामध्ये महानगरपालिकेच्या हिशोबानं भाजपचं वातावरण अतिशय चांगलं झालेलं आहे। याच्या आधी भविष्यात एवढ्या कधी मुलाखती झाल्या नव्हत्या। 2014 मी सक्रिय आहे भाजपमध्ये। हे यावेळेस एक लोकांमध्ये उत्साह आहे की परभणी मागच्या 10-20 वर्षापासून जो परभणीमध्ये बॅकलॉग आहे, आज लोक आशेचा किरण म्हणून भाजपकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चित केंद्रात राज्यात सरकार आहे आणि पालकमंत्री आमच्या परभणीचे आहेत, त्याच्यामुळे निश्चित यावेळेस महानगरपालिकेमध्ये भाजपचा झेंडा लागेल अशी अपेक्षा आहे। जिल्हा प्रमुख म्हणून काय सांगा? तुम्ही जे प्रश्न विचारला होता की मागच्या वेळेस तुम्ही एक हाती सत्ता आणली होती, त्यावेळेस मी काँग्रेसमध्ये होतो। मागच्या वेळेस मी राष्ट्रवादी होतो, त्यावेळेस मी सत्ता आणलेली होती, आता भाजपमध्ये आहे। जिल्हा प्रमुख म्हणून तुम्हाला काय वाटतं? शिवसेना शिंदे गटासोबत युती करावी का भाजपनं स्वबळावर लढावं?
काल परवापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब यांचे वारंवार VC आमच्या होत राहतात. या VC मधून एक प्रकर्षानं लक्षात आलं की येणाऱ्या काळामध्ये मतविभाजन होऊ नये आणि ज्या ज्या ठिकाणी जे पोटेन्शियलचे कॅन्डिडेट आहेत, शिंदे गटाचे असतील, भाजपचे असतील, त्यांनी येणारे वाद टाळून कशा पद्धतीनं आपले संख्या वाढवता येईल अशा पद्धतीची प्लॅनिंग आहे. आणखीन आतापर्यंत सूचना आलेल्या नाहीत, पण निश्चित सूचना आल्यात, काल आल्यात असं कळालंय. निश्चित आम्ही सोबत लढू असा एक आहे. तर भारतीय जनता पक्षाकडून आज इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येत आहे आणि 221 इच्छुकांनी आज भारतीय जनता पक्षासाठी निवडणूक लढण्याची इच्छा दर्शवलेली आहे. आता भाजप नेमकं येणाऱ्या दिवसात आघाडी करते शिवसेनेसोबत का स्वबळावर लढते हेच पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.